नमस्कार, मी अनिता स्वागत करते आपल्या भोईज किचनमध्ये। महाशिवरात्रीच्या निमित्ताने ही स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। साबुदाणा जर दोन्ही वेळेस जर आपण खाल्ला तर त्यावेळेस ॲसिडिटी होते। ही रेसिपीमधून नक्कीच तुमची ही समस्या सुटेल अशी मला खात्री वाटते। तर बघा, आता मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मी मस्त 2 पाण्यामध्ये धुवून घेतला आहे। बघा, आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करतो, साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घालतो। तर आपल्याला ही ॲसिडिटीची जर समस्या आहे ती जर घालवायची असेल तर त्यासाठी काय करायचं, हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजत न घालता ताकामध्ये भिजत घालायचा। बघा, अशी मस्त मी ताक घेतलेले आहे। आता या ताक अशीच पातळ पाहिजे, यापेक्षा जास्त घट्ट नको, आणि ताक ही ताजी पाहिजे, जास्त आंबट नको। तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी साबुदाण्याची क्वांटिटी कमी घेतलेली आहे। पूर्ण साबुदाणे भिजतील एवढंच मी ताक त्यामध्ये टाकलेलं आहे। आता काय करायचं, हा साबुदाणा रात्रभर असंच भिजत ठेवायचा आहे। ही रेसिपी बनवताना साबुदाणा नेहमी रात्रभरच भिजत ठेवायचा आहे। हे बघा, दुसऱ्या दिवशी बघतोय मी साबुदाणा असा मस्त ताकामध्ये भिजून गेलेला आहे। चला, याची आता आंबट गोड आणि तिखट चवीची मस्त खिचडी बनवून घेऊ। आता यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेते। अर्धा चमचा मीठ घेतलं आहे, त्यातलं थोडं मीठ इथे टाकून देते मी, आणि थोडं मीठ मी बटाटे फ्राय करण्यासाठी ठेवते। हे बघा, बटाटे मी असे बारीक कापून 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले। यामुळे काय होतं, बटाट्याचा जो स्टार्च असतो तो स्टार्च निघून जातो आणि बटाटा फ्राय करताना कढईला चिटकत नाही। म्हणून 3 पाण्यामध्ये धुवून मस्त अर्धा तास असं बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे। आता हे पाणी सगळं काढून टाकते मी। या साबुदाण्यामध्ये आपल्याला तेल पण खूप कमी वापरायचं आहे। बघा, आता कढई तापलेल्या कढईत तेल टाकून घेते मी। अर्धी पळी तेल टाकलंय। त्या पळीमध्येच आता आपण हा साबुदाणा बनवणार आहोत। आणि बघा, त्यासाठी ही लाल मिरची घेतलेली मी। लाल मिरचीने चव खूप छान लागते साबुदाण्याची। तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने साबुदाणा। एकदा बनवला ना तुम्ही, प्रत्येक उपवासाला याच पद्धतीचा साबुदाणा बनवाल। तर बघा, आता तुम्हाला ही मिरची जर टाकायची नसेल लालवाली, तर तुम्ही हिरवी मिरची जरी टाकली ठेचून तरी चालेल। बघा, असा खमंग वास आलाय मिरचीचा। मिरची आपली मस्त फ्राय झाली कुरकुरीत। तर त्या कुरकुरीत झालेल्या मिरचीमध्ये मस्त धुतलेला बटाटा ॲड करून घ्यायचा। आता या ठिकाणी हे जे उरलेलं मीठ होतं ते मीठ टाकून घेतो। यामुळे काय होतं, बटाटा खाली चिकट नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा खायला चवीला छान लागतो साबुदाण्यामध्ये, असा तिखट लागत नाही तो। तर असं बटाटे फ्राय करताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं। आता बघा, लो फ्लेमवर मी 1 मिनिटासाठी बटाटा फ्राय होऊ देते। 1 मिनिटानंतर बघते आता बटाटे एक वेळेस व्यवस्थित आलेले होते। हे बघा, बटाटा आपला 1 मिनिटानंतर सुद्धा खाली कढईला चिटकलेला नाही, कारण त्याचा स्टार्च पूर्ण निघून गेलेला आहे। आता अजून अर्ध्या मिनिटासाठी झाकून ठेवते। अर्ध्या मिनिटानंतर उघडते आता बटाटा। हे बघा, आता सुद्धा बटाटा अजिबात चिकटलेला नाही खाली कढईला। बटाटा मस्त फ्राय झाला आहे। आता या फ्राय झालेल्या बटाट्यामध्ये साबुदाणा मिक्स करून घेते। आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला साबुदाणा आंबट तिखट गोड चवीचा बनवायचा आहे। त्यासाठी बघा, अर्धा चमचा मी साखरेची पिठी घेतलेली आहे, ती पिठी ॲड करून द्यायची। त्यानंतर हे बघा, अर्धा चमचा लिंबाचा रस आहे, लिंबाचा रस पण ॲड करून द्यायचा। सर्वांचं मिक्स करून घ्यायचं। खूप मस्त चवीला लागतो हा साबुदाणा। नक्की तुम्ही बनवून बघा। साबुदाणा खाल्ल्यामुळे जी ॲसिडिटी होती ती तुम्हाला होणार नाही। अर्ध्या मिनिटासाठी झाकून ठेवते आता। अर्ध्या मिनिटानंतर बघा, परत साबुदाणा एक वेळेस हलवून घेते, म्हणजे खाली लटकायला नको। किती छान मस्त हलका फुलका असा आणि मोकळा झालेला आहे। आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेते थोडी। तुमच्याकडे कोथिंबीर खात असेल तर टाका, नाहीतर नका टाकू। आता मी गॅस बंद करते। कमी क्वांटिटी असल्यामुळे हा साबुदाणा लवकर मस्त झालेला आहे, मऊसूत झालेला आहे। जर क्वांटिटी जास्त असेल तर त्याला असं मऊ काचेसारखं साबुदाणा होण्यासाठी थोडा वेळ लागेल अजून। हे बघा, आंबट तिखट आणि गोड चवीचा अतिशय स्वादिष्ट असा हा साबुदाणा, आणि पचायला खूप हलका आहे। हा साबुदाणा खाल्ल्यामुळे तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही। तर नक्की बघा, हा नवीन पद्धतीचा साबुदाणा तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा। खाल्ल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका। आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर इतरांनाही तुम्ही शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे कोणताही नवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, आणि तुमच्याकडून अशा नाविन्यपूर्ण रेसिपीज मिस नाही होणार। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार। धन्यवाद।